मित्रांनो, 500 रुपयाची फाईन मारले मला. आणि हे फाईन पोलिसांनी नाही मारली, आपल्या अशाच आयऱ्या पोरांनी मारलेली आहे ॲपमध्ये, मोबाईलमधून. तर त्यांना काय भेटतंय ते काय माहीत नाही आपल्याला, काय भेटतंय ना भेटतंय. पण एक नक्की भेटतं, मी सांगतो तुम्हाला, गरिबांचा तळतळाट फुल 100% भेटतं तेवढा. त्यांचे लेकरं बाळ चांगले नाही जगणार हे आपण लिहून देतो. त्याच्यामुळं त्या पोरांपास्तोर जाऊ द्या, ज्यांना माझं फाईन मारला येऊ त्या पोरांपास्तोर जाऊ द्या. आणि त्याला कळू द्या की बाबा लोक काय त्याच्याबद्दल बोलतात, काय वागतात. तर विनाकारण ट्रॅफिकमध्ये गाडी थांबल्यानंतर फाईन मारू नये. कुठून येतात. आपल्या इथले पोलिस खूप छान आहेत, चांगले आहेत पोलिस, समजून घेतात, त्यांना समजून सांगितल्यावर ऐकतात. पण हे नवीनच काहीतरी आले, याला कोणी बी उठलं की फाईन मारायला लागले. तर सगळेच, मला वाटतं सगळेच आता सरकारी नोकरदार होतात का काय. मग आम्ही फिरतो ओला उबेरच्या गाड्या अशाच फाईन भरत. फक्त जरा पोलिसांनी बी दखल घ्यावी हे नम्र विनंती आहे. आणि मला आता आलंय नोटीस पैसे भरा म्हणून, तर भरून टाकतो पैसे. काय 500 रुपयाने मला काय नाही होणार. पण विषय काय आहे की तळतळाट तेवढा लागणार त्याला, ज्यानं फाईन भरायला लावलं त्यानं. तर अशा तळतळाट घेण्यासाठी तर तुम्ही काम करा. फुकटचा नाही आहे 500 रुपये. जेव्हा गावाकडे तुम्ही बघताय 200 रुपयासाठी दिवस रात्र बाई काम करते, 12 तास, सकाळी 10 वाजल्यापासून उन्हातानाचं करते, 200 रुपयासाठी उसात काम करते, खुरपाय जाते. तर त्याचीच आम्ही लेकराव. आम्ही काय आमदार खासदाराची लेकरं नाही आहे. कमवण्यासाठी पुण्यात आलो आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि तुम्ही बी काय आमदार खासदाराची नाही येत माहिती, तुमचे बी आईबाप शेतातच कामाला जातात. तर मित्रांनो, करताना जरा विचार करून करा कुठलीही गोष्ट. त्या ज्यांनी फाईन मारला त्याच्यापासून हा व्हिडिओ जाऊ द्या. चला, धन्यवाद, गुड बाय. बघू शकता मित्रांनो, हे पावती पडलेली बघा. हॅलो.